भारतीय रेल्वेनं आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीला सुरुवात केली आहे। यापुढे निम्म्या पाण्यातच गाड्या साफ करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय। आम्ही एक नवीन गोष्ट सुरू केली आहे, ती म्हणजे आम्ही वेट मॉपिंग, म्हणजे साधारण साध्या भाषेत सांगायचं झालं तर ओल्या फडक्याने आपण फरशी पुसतो तसं गाड्यांना पुसायचं। तर हा वेट मॉपिंगचा जो प्रयत्न आम्ही करतोय त्यातून आम्हाला प्रचंड प्रमाणात पाण्याची बचत होत आहे। म्हणजे जवळजवळ 50 से 60% कमी पानी आम्हाला असं पुसल्यामुळे लागत आहे। रेलवे का स्टाफ जब भी विपरीत परिस्थितियां आई हैं उसमें उसने अपनी पूरी जिम्मेदारी के साथ अपना फ़र्ज निभाया है। तो इसमें भी बड़ी खुशी के साथ हमारा स्टाफ हमें पूरी मदद कर रहा है पानी बचाने में, क्योंकि आप जानते हैं पानी बचत ही पानी अर्जित है। तो जितना हम बचा पाएंगे हम उतना और दूसरी जगह उसका यूज़ कर पाएंगे। मॅकेनाइज्ड क्लिनिंग ऐवजी आता मॅन्युअल क्लिनिंग केलं जाते। 10,000 लिटर ऐवजी आता 4,000 लिटर पाण्यात स्वच्छता होतीये। रेल्वे बाहेरून साफ करण्याकरता केवळ 100 लिटर पाणी वापरलं जाते। पाणी जे गाडी धुण्यासाठी वापरलं जातं ते पाणी पुन्हा एकत्र केलं जातं, त्यानंतर ते रिसायकलिंग प्लांटमध्ये नेलं जातं, तिथे त्या पाण्याला पुन्हा शुद्धीकरण केलं जातं आणि ते पाणी परत धुण्यासाठी परत त्या पाण्याचा वापर करता येतो। याद्वारे सुद्धा पाण्याची आम्हाला बरीच बचत करता येते। मॅन्युअल पद्धतीनं साफसफाई होत असल्यानं कामगारांना जास्त वेळ काम करावं लागतं, मात्र कर्मचाऱ्यांनीही रेल्वेच्या या योजनेचं स्वागत केलंय। पाणी बचतीचा संदेश देणारा हा उपक्रम आदर्शच म्हणायला हवा। कविता शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।